नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। सुरुवातीला पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। शरद पवार गटाला अजून एक मोठा धक्का बसण्याची चर्चा। पश्चिम महाराष्ट्रातील एक बड्या नेत्याला भाजपात प्रवेश देण्याच्या दिल्लीत हालचाली सुरू, सूत्रांची माहिती। जयंत पाटलांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेनंतर जयंत पाटलांचं स्पष्टीकरण, कितीही चर्चा होऊ दे, कुठेही जाणार नहीं, असं वक्तव्य। से किसी भाजपा नेता ने संपर्क नहीं किया, ना मैंने किसी से संपर्क किया और इसमें कोई बात किसी से हुई नहीं है। मुझे ताज्जुब लगता है कि बार बार ऐसे न्यूज आने का कारण क्या है। तर मोदींच्या संकल्पाला साथ देण्यासाठी कुणीही सोबत येऊ शकतं, पण जयंत पाटलांसोबत माझा कोणताही संपर्क झाला नसल्याचं बावनकुळेंचं स्पष्टीकरण। मोदींच्या संकल्पाला साथ देण्याकरता कुणी भाजपमध्ये येत असेल तर आमचा दुपट्टा तयार आहे। आम्ही कुणालाही भाजपमध्ये घ्यायला तयार आहे। जयंत पाटील हे वरिष्ठ नेते आहेत। मला ते कुणाच्या संपर्कात आहे हे माहिती नाही, पण माझ्या तरी संपर्कात ते कधीही नाही। तर महाविकास आघाडीतील अनेकांचा थेट आमच्याशी संपर्क, पुढच्या काळात चित्र स्पष्ट होईल, सुनील तटकरे यांचं सूचक विधान। महाविकास आघाडीतल्या तिन्ही घटक पक्षांतील अनेकांचा संपर्क थेट अजितदादांशी, माझ्याशी, प्रफुल्लभाई पटेल यांच्याशी सुद्धा आहे। त्यामुळे पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला ते चित्र स्पष्ट झालेलं पाहायला मिळेल। भाजपकडे मोठी ताकद असूनही आमच्याकडचे लोक लागतात, सुप्रिया सुळेंचा खोचक टोला। तुम्ही विचार केला पाहिजे की जेव्हा 200 आमदार, 300 खासदार एवढी मोठी ताकद असली तरी त्यांना आमच्याकडचे लोक लागतायत, हवेत, विचारता आमच्यामध्ये काहीतरी गंमत आहे ना। शरद पवारांना धक्का बसेल, पण जयंत पाटील मोठे नेते, त्यांना जायचं तिथे ते जाऊ शकतील। जयंत पाटलांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांवर दीपक केसरकरांचं सूचक वक्तव्य। लेकिन हम क्यों बोले कि जयंत पाटिल साहब यहाँ जाने, वो एक रिस्पेक्टेड लीडर है, उनको जहाँ जाना चाहते हैं वहाँ वो जा सकते हैं। रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा भाजपचीच, पण लोकसभेसाठी इच्छुक नाही, निवडणुकीआधी बोलणं उचित होणार नाही, वरिष्ठ नेते निर्णय घेतील, नारायण राणेंचं विधान। आवडता आमचीच हे भाजपचा धक्का दावा आहे आणि परमनंट आहे। दादा उमेदवार असतील काय? नाही, ते मी आता हे वरिष्ठांचा अधिकार आहे, तो मी हिरावून देऊ शकत नाही, ते वरिष्ठ ठरवतील। लोकसभा निवडणूक लढवण्याची सर्वांची इच्छा, मीही अपवाद नाही। पंतप्रधान मोदींनी शिवाजी महाराजांच्या विचाराने विकास केला, त्यामुळे लोकसभेला वेगळा विचार करणार नाही, उदयनराजे भोसलेंकडून स्पष्ट। अजून जागा वाटप झालं नाही, उमेदवाराबाबत चर्चा झाली नाही, उदयनराजेंवरून बावनकुळेंची प्रतिक्रिया। अजून जागा वाटपच झालं नाही आहे, कुणाला कुठली जागा जाईल हेच माहिती नाही आहे, त्यामुळे उमेदवाराची चर्चाच नाही आहे, त्यामुळे कपोल कल्पित बातम्या सुरू आहे।